नमस्कार. कर्तव्य साधनामध्ये आपलं स्वागत आहे. प्रतीक पुरी यांचं पाखंड खंडन नावाचं नवीन पुस्तक आलेलं आहे. त्या निमित्ताने आज त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. सुरुवातीला मी प्रतीक पुरींचा परिचय करून देतो. प्रतीक पुरींची ही 6वी कादंबरी. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती पुस्तकं लिहिलेली आहेत. एक त्यांचं वाफाळलेले दिवस म्हणून एक वयात येणाऱ्या मुलांवरती त्यांचं एक कादंबरी आहे. चॅलेंज ही झोपडपट्टीच्या मुलांची समस्या, त्यांचा प्रवास त्याच्यावरती आहे. मोग पुरुष हे धर्मचिंतन, जीवनचिंतन त्याच्यावरती पुस्तक आहे. वैनते आणि कालधर हे त्यांचे मराठीतली पहिली फॅन्टसी सिरीज आहे. आणि त्यानंतरचं नुकतंच आलेलं पुस्तक म्हणजे पाखंड खंडन. त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर आज गप्पा मारू. प्रतीक, स्वागत आहे. धन्यवाद. तर सर्वात आधी हे पुस्तक हातात घेताना सर्वात आधी जे लक्षात येतं त्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे त्याचं वेगळं पण लक्षात येतं. म्हणजे याचं नाव पाखंड खंडन आणि दुसरं ह्याच्यावरती मुखपृष्ठावरती असा नाझीचा जो सिम्बॉल होता स्वस्तिकचा तिरपा असा तो, आणि तो भगव्या रंगामध्ये तो केलेला आहे. तर मी प्रतीकला म्हणेल की सर्वात आधी याच्याबद्दल प्रतीकने बोलावं, याच्या शीर्षक आणि या मुखपृष्ठाची संकल्पना. धन्यवाद. साधना परिवारातर्फे मला बोलावण्यात आलं त्याच्याबद्दल आधी साधना परिवाराचे आभार मानतो मी. आणि अर्थात तुझी, आणि आपण मित्र आहे त्याच्यामुळे आपण एकरीतच बोलूया. आम्ही वगैरे मला जरा ऑड वाटत. पहिला जे म्हटलंय तू की पाखंड खंडनचा विषय आणि हे जे याचं जे स्वस्तिकचं चिन्ह आहे आणि ते तिरप दाखवलेलं आहे मी मुद्दाम. हे डिझायनिंग प्रदीप खेतमरचं आहे आणि त्यांनी कव्हर डिझाईन केलं आणि या कव्हर मागे एक थॉट होता. म्हणजे साधारणपणे मुखपृष्ठाच्या मागे एक थॉट असतोच कलाकाराचा, कोणताही जो आर्टिस्ट असतो त्याचा. याचं जे हे अशा पद्धतीचं आहे, खाकी रंगाचं हे पूर्ण तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतं. मध्ये हे कापलेलं आहे स्वस्तिकचं चिन्ह आणि ते तिरक आहे. ज्यांना आठवत असेल त्यांना माहित असेल की हिटलरच्या नाझी पक्षाचं चिन्ह हे स्वस्तिक होतं. आणि सध्याच्या काळात स्वस्तिक चिन्ह कोणाचं आहे? हिंदूंचा आहे. आणि हा काळ कोणाचा आहे? हा भाजपचा काळ आहे, संघाचा काळ आहे. संघाने जी हिंदूंची प्रतीक आपल्या इथे आणली आहे त्याच्याविषयीचं हे मला असं दाखवायचं या चिन्हामधून की त्यांचं स्वस्तिक हे भारतीयांना जे मान्य असणारं स्वस्तिक आहे, सर्व धर्म समावेशक असेल किंवा उदात्त विचारसरणीचं, तसं नसून ते हिटलरचं स्वस्तिक आहे. हे एक प्रकारचं फॅसिझमचा चिन्ह आहे, त्याच्यामुळे आम्ही ते घेतलं. आणि पाखंड खंडन हा तुकोबांचा एक अभंग आहे, तो मी वाचून दाखवतो कारण की त्याच्यावरच आधारित हे पुस्तक, म्हणजे जो थॉट मी या पुस्तकातून मांडला तो आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भार, तुका म्हणे सान थोर. तर हे नाव पाखंड खंडन या तुकोबांच्या अभंगातून घेतलंय मी. आता पाखंड हा शब्द आहे, तो शब्द मूळचा आहे पाखांड, जुन्या मराठी भाषेतला शब्दकोशामधला शब्द आहे आणि तो संस्कृत पाषंड याच्यावरून आलेला आहे. याचा अर्थ होतो वितंडवाद. आता वितंडवादचा अर्थ होतो, तो अर्थही मी तुम्हाला सांगू इच्छितो की काय होतो. शब्दकोशातला अर्थ आहे तो खोटा वाद विवाद करणे, हट्टाने आपला खोटा पक्ष स्थापने म्हणजे आपली जी खोटी गोष्ट असेल ती रेटून सांगणे आणि तीच खरी आहे असं लोकांना सांगणे. आता हे कोण करत आहे त्याविषयी आपल्याला माहित असतं, त्याच्या आपण जाऊ नये. पण पाखंड जो शब्द आपल्याकडे, शब्दांचे अर्थ दोन पद्धतीचे असतात. एक जो शब्दाचा अर्थ, मूळ अर्थ तो, आणि एक भावार्थ असतो जो काळाच्या ओघात बदलत जातो. पाखंड शब्द तुला माहित असेल की ह्या धर्माच्या विरोधात जे बोलतात त्यांच्यासाठी पाखंड शब्द वापरण्यात आला आणि पाखंडी म्हणण्यात आला त्यांना. हे जगभर जसं हेरिटिसिझम असेल आणि हेरिटिक्स जे असतात ते. तर भारतामध्ये जेव्हा बौद्ध धर्म होता आणि वैदिक धर्माच्या विरोधात जेव्हा बौद्ध धर्माने आक्रमण केलं किंवा त्यांनी वेगळा विचार मांडला, तेव्हा बौद्ध धर्माला पाखंडी ठरवण्यात आलं, त्यांना पाखंडी म्हणण्यात आलं. माझ्या दृष्टीने सध्याचा जो भाजप असेल किंवा संघाचा जो विचार आहे, जे त्यांना स्वतःला हिंदुत्ववादी समजतात, हिंदू धर्म फक्त आम्हाला समजला असं ज्यांना वाटतं, मला असं वाटतं की ते स्वतः धर्मद्रोही आहेत, ते स्वतः पाखंडी आहेत, ते स्वतः पाखंड करत आहे आणि या पुस्तकातून त्या पाखंडाचं खंडन करण्यात आलेलं आहे. अच्छा, छान.
हे कारण आहे का, की म्हणजे ह्या पुस्तकाचं मी शैली बघत होतो. हा. याची शैली थोडीशी युनिक आहे, कारण याची पोथीचा वाचला बरोबर, मला, पोथी काव्याचं. सत्यनारायणची पोथी, Yes. त्याची आठवण आली. तर ते कारण आहे का, म्हणजे जसं जे बोललास तू, त्यामुळे असं हा विशिष्ट पोथीचा फॉर्मॅट घेण्याच्या मागे तो विचार होता? पोथीचा फॉर्मॅट घेण्यामागे असं कारण होतं की एक लेखक म्हणून मी सातत्याने प्रयोग करत असतो. तुमच्या लिखाणामध्ये, कादंबरीमध्ये निवेदन हा भाग असतो आणि निवेदन शैली कशा प्रकारे, म्हणजे प्रथम पुरुषी निवेदन असेल किंवा द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी अशा पद्धतीचं, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्मॅट तुम्ही वापरत असतात. जो विषय मी मांडू इच्छित होतो त्या विषयासाठी मला असं वाटलं की आपला जो या देशातला आपल्या देशाला मोठी परंपरा आहे साहित्याची, त्या परंपरेतला एखादा फॉर्मॅट मला वापरता येईल का निवेदनाचा. आणि सर्वात आपला जो पॉप्युलर जो फॉर्मॅट आहे तो आहे पोथी काव्याचा, अभंगाचा, आणि तो लोकांना सुचतो, लोकांच्या तो अतिपरिचयाचा फॉर्मॅट आहे. सत्यनारायणची पूजा आपल्यापैकी प्रत्येकाने घातलेली आहे, ते भटजी कशा पद्धतीचे म्हणतात ते साऱ्यांना माहित आहे. मला तो फॉर्मॅट अतिशय आवडला. म्हटलं याच्यावर आपण काही लिहू शकतो, आणि मग ते काही ओव्या सुचल्या मला, आणि मग त्याच्या आगे मागे मी ती पूर्ण कथा रचलेली. अच्छा. तर इथे मला वाटतं की तू कथानकाबद्दल थोडं बोलावं, म्हणजे लोकांना कथानकाबद्दल कळेल. येस, कथानक आहे. मी माझ्या जाहिराती जे पुस्तकाची सध्या करतो, आमचं महिनाभर झालंय पुस्तक येऊन, गोल्डन पेज पब्लिकेशनने ते प्रसिद्ध केलंय. प्रदीप खेतमार आणि अमृता खेतमार हे प्रकाशक आहे त्याचे. जो विषय आहे त्याच्यामध्ये मी जाहिरातीमध्ये मी सातत्याने सांगत असतो लोकांना की ही 2014 नंतरची भारताची शोकांतिका आहे, जी वास्तविक पण आहे आणि जी पुस्तकात पण आहे. यात काही कॅरेक्टर्स आहे ज्यांचा प्रवास सुरू होतो, आणि त्या प्रवासाच्या माध्यमातून 2014 नंतर ते आतापर्यंत हा देश कसा बदलत गेला, इथल्या लोकांना कशा पद्धतीने सामोरं जावं लागलं वेगवेगळ्या गोष्टींना, त्याच्याविषयीचं एक पोथी, जसं म्हटलं त्या अभंगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रसंग रचत मी ते लिहिलेलं आहे. आता काही लोक असं म्हणू शकतात की याला कादंबरी का बरं म्हणता तुम्ही, हे काव्य असताना. तर मला वाटतं की तो लेखकाचा अधिकार तुम्ही थोडाफार मानायला पाहिजे. लेखकाचा हट्ट समजा, तो तुम्ही मान्य करा अथवा नका मान्य करू, लेखक तसंही मान्य करणार नाही. तर मला वाटतं की कादंबरीच आहे, कारण की आपल्या जुना जे महाराष्ट्राचं जे साहित्य आहे, अगदी जुन्या काळातलं सातवाहन गाथा, हाल सातवाहनाची गाथा असतील किंवा बाकीचं समशेराची कथा असतील किंवा इतर कथा असतील, त्या अशाच पद्धतीच्या लिहिल्या, आणि त्यांना कथा किंवा कादंबरीच म्हटलेलं आहे, म्हणून मी याला कादंबरी म्हणतो. ओके. तर बोलताना तू 2014चा उल्लेख केलास, आणि याच्या जाहिरातीमधलं मी ऍक्च्युली वाक्य मला इथे मी लिहून घेतलेलं आहे, ते आहे की पाखंड खंडणी 2014 नंतरच्या भारताची व भारतीयांची कथा आहे. बरोबर. तर म्हणजे हे थेट राजकारणी, म्हणजे आपले जे सध्याचे राजकारणी 2014 नंतर आले, किंवा संघ किंवा मोदी शहा यांच्या विरोधात मुख्यत्वे भर आहे का? विरोधात भर आहे, पण एक थोडा मी काही लोकांचा गैरसमज होऊ शकतो या वाक्याने किंवा तुझ्या प्रश्नाने, तू जे विचारलं त्याच्यानुसार, किंवा काही लोकांना वाटू शकतं. तर मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो याच्यात, की मी व्यक्ती किंवा संस्थांच्या विरोधात कधीच नव्हतो. मी व्यक्तींच्या विचारांच्या विरोधात असतो. ते विचार चांगले असतील तर मी त्याचं समर्थन करतो, विचार वाईट असतील तर मी ते नाकारतो, मी त्याचा विरोध करतो. आणि तुम्हाला माहित असेल की गांधीजी जसे म्हणायचे की तुम्हाला जर माझ्या कालच्या आणि आजच्या विधानामध्ये जर फरक जाणवत असेल तर मी आज जे काय सांगतो तुम्हाला त्याच्यावर भरोसा ठेवा, कारण की या मधल्या काळात माझी विचारशक्ती वाढलेली आहे, माझ्या जाणीवा वाढलेल्या आहेत. तोच भाग मी माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यासाठी लावला, लिखाणासाठी लावला. मी फक्त जर सांगायचं तर मी सत्याचं अनुकरण करतो, मी सत्याचा फॉलोअर आहे. आय एम द फॉलोअर ऑफ द ट्रूथ ओनली. एकदा तुम्ही जर सत्याची ही तुमची ठाम भूमिका असेल तर मग बाकीच्या गोष्टींचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही. मग तुम्हाला कालपर्यंत ज्या लोकांची तुम्ही स्तुती केली आहे चांगल्या कामासाठी, ते आज वाईट वागत असेल तर तुम्ही त्यांच्यावर पुन्हा टीका करू शकता. पण ते सत्याचं जर तुमचं नसेल तो आधार तुम्हाला, तर मग तुमची गोची होईल की बाबा तो काल चांगला होता, आज वाईट वागतोय, तर मी त्याच्या विरोधात कसं बोलू. हेच कालची जी वाईट माणसं होती ती आज चांगली वागू लागली तर मी त्यांचं कौतुक कसं करू. मला तो प्रश्न नाही पडत. मी व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या विरोधात त्याच्यासाठी नसतो, मी फक्त त्यांचे विचार आचार असेल त्याच्या विरोधात. त्याच्यामुळे भाजप किंवा मोदी हा मला वाटतं हा प्रवृत्ती आहे, आणि दुर्दैवाने ते स्वतःहून त्यांनी ओढून घेतलंय. आम्हाला गरज नव्हती लिहिण्याची काही, पण त्यांचे जे कृत्य आहे, त्यांचे जे विचार आहे ते देशासाठी घातक आहे, धर्मासाठी घातक आहे, व्यक्तींसाठी घातक आहे.
म्हणून मी त्यांच्या विरोधात लिहिलं. तर ती पात्र जर तुम्हाला काहीतरी त्याच्यात योगायोग आढळलंय, काही ओळखीची माणसं तुम्हाला खूप आढळली, त्याच्यात प्रसंग आढळले, तर त्याची जबाबदारी त्या लोकांवर आहे, माझ्यावर नाही. याच्यामध्ये वाचताना एका ठिकाणी दाभोळकरांच्या आश्रमाचा उल्लेख येतो आणि आपण त्यांच्याच परिसरात आहोत. बरोबर. तर मला वाटतं तो अँगल जरा त्याच्याबद्दल बोलावं. दाभोलकर म्हणजे नरेंद्र दाभोलकरांविषयीचं माझं जुनं कनेक्शन आहे. माझी जी मगाशी तू म्हटला की मोघपुरुषचा उल्लेख केला, तर 2018 साली मोघपुरुष आली होती कादंबरी आणि तिचं लिखाण हे 2012 पासूनच सुरू केलं होतं मी. तेव्हापासूनच माझं वाचन सुरू झालं. तर मला काहीतरी लिहायचं होतं तेव्हा देवाधर्माच्या विषयी. आणि 13 मध्ये दाभोलकरांचा खून झाला. त्याचे आरोपी अजूनही पकडले गेलेले नाही. तो वेगळा भाग झाला. पण ते पुस्तक लिहिताना मग नंतरच्या काळात मी अस्वस्थ झालो. मला आणखीन मग त्याचं व्याप्ती वाढली त्या विचारांची. आणि ते लिहित असताना माझं मनोगत मी त्याच्यात मांडलंय की दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर मला स्वतःला प्रचंड भीती वाटते की मी जर स्वतः असा विचार करत असेल तर माझं काय होईल. तर या भयावर मात व्हावी म्हणून मी हे लिहिलेलं आहे पुस्तक मोघपुरुष. दाभोलकरांचं कनेक्शन आता पाखंड खंडनमध्ये पुन्हा त्याच्यासाठीच आहे. याच्यातला एक भाग असा मी रंगवलेला सोमिकारण्य. सोमिकारण्य म्हणजे सोमी म्हणजे सोशल मीडिया आणि अरण्य जे जंगलच राज आहे पूर्णपणे, तुम्हाला कल्पना असेल त्याची. तर त्याच्यातला एक भाग ते जी पात्र आहे त्याच्यामध्ये रंगवलेली, ती पात्र सोमिकारण्य जातात. तिथे त्यांना हमीद नावाचा एक युवक भेटतो आणि तो या लोकांबद्दल सांगतो. तो दाभोलकरांविषयी बोलतोय, तो पानसरेंविषयी बोलतोय, तो बुर्गींविषयी बोलतोय, तो गौरी लंकेश विषयी बोलतोय आणि त्या सर्व लोकांबद्दल बोलतोय ज्यांची हत्या केवळ याच्यासाठी झाली कारण काही लोकांना त्यांचे विचार मान्य नव्हते. तर हे एक काय म्हणूया ट्रिब्यूट आहे माझं दाभोलकरांना, एक श्रद्धांजली आहे. त्यांच्याविषयी मी बरंचसं लिहिले आहे त्याच्यात. ते वाचल्यावर वाचकांना कळलंच अर्थात. आपण पात्रांबद्दल बोलतोय. तर कुठल्याही कादंबरीमध्ये पात्र आणि त्यांचं जे बॅकग्राऊंड असतं ते खूप महत्वाचं असतं. आणि याच्यामध्ये जे पात्र आहे, जसं आता नंदी म्हणून जे पात्र आहे ते संघाच्या वातावरणाचा किती आठवण येते त्या पात्राबद्दल वाचताना. किंवा मग एक दलित तरुण आहे, धम्मवीर आहे, खंडेराव जो मराठा आहे, त्यानंतर एक अल्ताफ जो मुस्लिम एक पात्र आहे, आणि मुक्ती ही एक ब्राह्मण एक तरुणी आहे जी मुक्त विचार ती करते तशी. पण हे थोडं स्टिरिओटिपिकल वाटतं कधी कधी वाचताना, कारण असं वाटतं की खूप सुलभीकरण केलंय, जातींमध्ये ठोकळ्यांमध्ये टाकलं असं वाटतं. त्याबद्दल काय म्हणता येईल? म्हणजे एकतर आपल्या देशात असं झालंय की आपण जात आणि धर्म या दोन गोष्टी आपण सोडू शकत नाही. तुमची इच्छा असो नसो, तुम्ही स्वतः जात सोडली, तुम्ही धर्म सोडला, तरी समोरचा माणूस तुम्हाला तो सोडू देत नाही. तो सातत्याने तुम्हाला त्याची जाणीव करून देतो. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जात धर्म येतच असतो. पूर्वी तो आडमार्गाने यायचा, आता तो उघडपणे येतो. आणि आता असं झालं की त्याची जाणीव करून देऊन तुमच्यावर अत्याचार करणं सुरू झालेलं आहे. हे जे पात्रांचं जे मी काढलं ते आपोआप आलेले पात्र आहेत. ते स्टिरिओटिपिकल वाटतात, पण तसं ते नाही आहे. हा भाबडेपणा काही लोकांना वाटत असेल तर तसाही तो नाही आहे. कसं आहे ना की मराठा म्हणजे हा फक्त मराठा जात म्हणून आहे, हा क्षत्रिय आहे मराठा. ब्राह्मणाचा जो नंदी आहे तो ब्राह्मण वर्णाचा आहे, हे वर्णाचं आहे. जो धम्मवीर आहे तो दलित आहे, म्हणजे शूद्र वर्ण झाला. आणि स्त्री ही स्त्रियांविषयी काय आपल्या भारतामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये जगभरात अत्यंत घाणेरडे, अत्यंत गलिच्छ विचार असतात की स्त्री म्हणजे नकोच आम्हाला, म्हणजे तिच्यापासून जन्म घ्यायचा तिच्या पोटावर, पण ती नको असते त्यांना. आपल्या देशात काही वेगळं नसते. ते देवी आहे वगैरे हा प्रकार असतो, पण तो फक्त बोलण्यापुरता लिहिण्यापुरता असता. प्रत्यक्ष स्त्रियांचं काहीच इव्हन ब्राह्मणांमध्ये स्त्रियांविषयी जे म्हणतात ते अत्यंत गलिच्छ पद्धतीने लिहिलंय. कोणाला जरी इच्छा असेल तर त्यांनी मनुस्मृती वाचावी, त्यांना कळून येईल की स्त्रियांविषयीचे विचार काय आहेत वैदिक धर्माचे किंवा ब्राह्मणांचे वगैरे. माझ्या पात्रांमध्ये मी त्यांचं फक्त गुण दाखवलेले नाहीये, त्यांचे दोष पण दाखवलेले आहेत. या वेगवेगळ्या पात्रांमध्ये किंवा या जाती धर्मामध्ये, जातीय समूहामध्ये कशा पद्धतीचे संबंध आपल्या काळामध्ये होते पूर्वीपासून आणि आज कसे झाले त्याचं वर्णन आहे. आणि मला असं दाखवायचं आहे की आपला भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे, ते तुम्ही नाकारू शकत नाही. काही लोकांनी म्हटलं म्हणून ते विविधता जाणार नाही. त्यांनी किती म्हणू द्यात की आम्हाला एकच देश हवा आहे, आम्हाला एकच धर्म हवा आहे, आम्हाला एकच घटना हवी आहे, आम्हाला एकच रंग हवा आहे, ते होऊ शकणार नाही. आम्ही ते होऊ देणार नाही. आणि हा विचार हे लोक मांडतात. प्रत्येक जण स्वतःचा जातीपुरता विचार नाही करत, हाही भाग आहे त्याच्यातला महत्वाचा.
कारण की त्याच्या पलीकडे आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतात. मी आदिवासींचा उल्लेख नाही केला याच्यात, पण याचा अर्थ ते नाहीत का याच्यात? नाही आहेत. ऑप्रेस पर्सन, ज्याच्यावर शोषण होतो, तो दलित जसा असतो तसा तो आदिवासी असतो, तो स्त्री पण आहे. ती अशी माणसं आहे की ज्यांना कुठलाच धर्म नाही. त्याच्यात नास्तिक पण येतात माझ्यासारखे. मी नास्तिक आहे पूर्णपणे. पण माझा नास्तिकपणा या जाती धर्माच्या आड न येणार आहे. म्हणून मी या सर्वांच्या बाजूने घेतलं. आणि इथे जरी ब्राह्मणांचा मी संघाचा जे आपण उल्लेख केला, संघाचं ते पात्र आहे नंदिकेश्वर नावाचं, आणि त्याचा जो प्रवास आहे तो दाखवलेला याच्यात, तरी मी संघाच्या विरोधात नाही. मी मगाशीच म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही. एक आता उल्लेख केलाय म्हणून मी सहज सांगतो की मला जसं भाजपवाल्यांना खूप हौस असते, खूप सांगतात त्यांचे आदरणीय पंतप्रधान की आम्हाला काँग्रेस मुक्त भारत हवाय. ठीक आहे, त्यांना वाटू शकतं. आम्हाला तसं वाटत नाही की आम्हाला भाजप मुक्त हवाय, आम्हाला संघमुक्त हवाय. नाही, बिलकुल नाही. आम्हाला ही माणसं हवीत, ही आमचीच माणसं आहे. त्यांची डोकी बहकलेली आहे, ती आम्हाला ताळावर आणायची आहे. त्याच्यासाठी पाखंड खंडन केलेलं आहे. या पुस्तकामध्ये एक पत्रकार कांड हा एक अध्याय आहे, म्हणजे पत्रकारांचा एक भाग येतो. आणि नुकतंच आपण निर्भय बनवची जी सभा होती त्यामध्ये निखिल वागळे त्यांच्यावरती हल्ला झाला, ते सगळं आपण बघतो. मग त्याबद्दल काय बोलशील, म्हणजे पत्रकारांच्या विषयी? पत्रकार हा शब्द म्हणजे आजकाल शिवी द्यावी अशा पद्धतीचा झालेला आहे. मध्यंतरी मार्कंड काटजू म्हणून आपले निवृत्त न्यायाधीश आहे, एक 2-4 वर्षापूर्वी त्यांनी पत्रकारांसाठी प्रेस्टिट्यूट हा शब्द वापरला होता. ही 4-5 वर्षापूर्वीची घटना असावी, पण आज तो शब्द पण अत्यंत सौम्य वाटावा आणि त्या वेश्यांचा अपमान करणारा वाटावा. वेश्यांविषयी मला पूर्ण आदर आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला की अशा पद्धतीचं हे मीडियाचं वागणं. त्यांना गोदी मीडिया म्हणतात, हे त्यांच्यावर लांछन आहे. आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे ते म्हणजे भारताचा कलंक आहे. काहीच थोडे मोजके आहे जे अल्टरनेट न्यूज असतील, जे स्वतंत्रपणे युट्यूबवर काम करतात, वेब पोर्टल्स असतील, ते सोडलंय, किंवा काही प्रिंट्स मधली काही चांगली मोजकी नावं सोडली. साराचा सारा मीडिया हा विकले गेलेला आहे. त्याच्यासाठी पत्रकार कांड आहे. हे कांडच आहे खरोखर. त्याच्यामुळे जे पत्रकार ज्या पद्धतीने यांचं मीडिया, जे मॉब लिंचिंग प्रकार तुला माहित आहे, झुंड बळी देणं घेणं, हे प्रचंड झाले होते. ते नंतर सुदैवाने ते थांबले आहेत आणि थांबूनच राहावेत. पण मीडिया लिंचिंग तर दरवेळेस होतं. तुम्ही कोणाला तरी घेता आणि त्याला पिंजऱ्यात उभं करता, तुम्ही निकाल देऊन मोकळे होता. तुम्ही सांगता, तुम्ही लोकांना भडकवताय तुमच्या प्रेक्षकांना की हे चुकीचे आहे, यांच्यावर खटले भरा म्हणून उघडपणे. हे पत्रकाराचं काम नाही. पत्रकाराचं काम काय? तटस्थपणे दाखवणं, सांगणं की हे असं असं आहे, आम्ही तुम्हाला दाखवतोय, तुम्ही निर्णय घ्यायचा की याचं काय करायचं तुम्ही. आम्ही इकडच्या बाजूचे नाही, आम्ही तिकडच्या बाजूचे नाही आहे. आम्ही फक्त सत्याच्या बाजूने आहे. जे सत्य आहे ते आम्ही दाखवू. पण ही भूमिका कुठलाही पत्रकार घेत नाहीये सध्या. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तर कुठेही मला तुम्ही सांगा मला कुठं असेल तर, असं कुठे देत. त्याच्यामुळे ते पत्रकार कांडाविषयी मला वाटलं की ते करणं गरजेचं आहे, म्हणून तो पूर्ण भाग घेतला आहे त्याच्यामध्ये. हे पुस्तक वाचताना एक अजून याच्यामध्ये विशेष एक जाणवतं, ते म्हणजे याच्यामध्ये ज्या कवितांचा वापर आहे तो, आणि याची अर्पण पत्रिका पण अगदी वेगळी आहे. ती अर्पण पत्रिका एकदा मी वाचून दाखवत होते. जेव्हा जेव्हा धर्माचा उत्कर्ष होतो, तेव्हा तेव्हा मानवतेचा ऱ्हास होतो. जनगण म्हण, एक तुतारी द्यामज आणून, मैं घास हूं, कौन जात हो भाई, तू ही जात कंची, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, फ्रेंड्स, कंट्रीमॅन, रोमन्स. ती जनता अमर आहे, भारत माझा देश आहे. या आणि त्या सर्व कवितांना सादर सस्नेह अर्पण, ज्यांनी जगण्याची, लढण्याची व बंडखोरीची प्रेरणा दिली. तर हे वाचताना याच्यामध्ये खूप रेफरन्सेस दिसतात, म्हणजे काही महाराष्ट्रातले, काही भारतातले आणि काही बाहेरचे पण दिसतात. तर काय विचार प्रक्रिया होती याच्यामागे? कसं आहे ना, कवितांविषयी असं म्हणतात की कविता ही सूत्रबद्ध असते. सूत्राचा अर्थ असा असतो की थोडक्या शब्दामध्ये प्रचंड अर्थ असलेली गोष्ट. जी संस्कृत मधले जे श्लोक आहेत ते सूत्रबद्ध असतात. त्याच्यातून मग बाकीचे त्याच्यावर टीका करतात, भाष्य करतात आणि वेगळा अर्थ काढतात. म्हणजे गीता आहे फक्त तुम्हाला माहिती आहे 700 श्लोक आहे फक्त त्याच्या, पण त्या 700 श्लोकावर 700 पानांचे हजारो ग्रंथ लिहिले आहेत. तर हे अशा पद्धतीचं कवितेचं कार्य असतं.
तर कवितांमधून आपल्याला प्रेरणा तर प्रचंड मिळतात, ते वेगळं मी सांगण्याची गरज नाही. माझ्या दृष्टीने कविता हा आजच्या काळातला अतिशय सोपा बंडखोरीचा, विरोधाचा एक प्रकार आहे, एक माध्यम आहे आणि जे आपण सर्वच वापरतो. काही लहानांपासून थोरांपर्यंत जे सोशल मीडियावर तुम्हाला असंख्य कविता दिसतात. प्रत्येकजण आपापल्या परीने व्यक्त होत होतं. तर कविता हे व्यक्त होण्याचं फार सोपं पण ताकदीचं माध्यम आहे. त्याचा आपल्या जगण्यावर प्रचंड परिणाम आहे. आपण गाणे जगत ऐकणारी आयुष्य घालवणारी माणसं आहोत. त्याच्यात कविता पण असतात. कवितांचं गीतामध्ये रूपांतर झालेलं आणि या कवितांची ताकद एवढी असते की इतिहासामध्ये असो, वर्तमान काळामध्ये जिथे जिथे कुठे अन्याय अत्याचार घडलाय त्याच्या विरोधात कोणीतरी एक सशक्त कविता लिहिली आहे. ती कविता नंतर बाकीच्या हजारो लोकांना प्रेरणास्त्रोत बनलेली आहे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत झालंय. जगभरात जिथे जिथे चळवळी झालेल्या आहे, हुकुमशहांच्या विरोधात, एकाधिकारशाहींच्या विरोधात, तिथे तिथे कोणीतरी कविता, तो अनाम कवी असेल, त्या कवीचं नाव माहित नसतं आपल्याला. आपल्याला कविता माहित असते. आपण प्रतिज्ञा म्हणतो. प्रतिज्ञा ही कविताच आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि दुर्दैवाने ते आपण विसरलोय. ते पुन्हा आपल्याला काय म्हणा आपण ऐकण्याची गरज आहे आणि मुख्यतः म्हणजे ते विचारात आणण्याची गरज आहे. जनगण मन ही कविता आहे मुळात. तर एक कविता आता ह्या कवितांचं जे माध्यम आहे त्याच्यामुळे मी ह्या कविता घेतल्या. फक्त त्या कविता ॲज इट इज न घेता मी स्वतःहून त्याच्यावर प्रेरित झालो. कारण की त्या कविता ज्या वातावरणात रचल्या गेल्या होत्या तो काळ वेगळा होता, त्याचा संदर्भ वेगळा होता. सध्या तो संदर्भ बदललेला आहे. मी संदर्भ बदलून त्या कविता पुन्हा नव्याने मांडलेल्या आहे. तर एक उदाहरण मला नक्कीच सांगावंसं वाटतं, कारण की तो सध्याच्या काळात खूप महत्वाचा भाग आहे. कारण की लोक असं म्हणतात, म्हणजे सत्ताधारी पक्ष जे भाजप किंवा बाकीचे म्हणतात की हा देश भयमुक्त आहे, तर तुम्हाला भय कशाचं वाटतं, तुम्ही कशाला निदर्शनं करतात वगैरे. ही एक प्रकारची दडपशाहीच असते. तर जनतेचं काय, ही मूळ कविता आहे आपल्या यांची, विंदा करंदीकरांची, ती जनता अमर आहे त्याचं शीर्षक. मी त्याचं काय लिहिलं ते तुम्हाला वाचून दाखवतो. जनतेच्या पोटामध्ये हाव आहे, भय आहे. जनतेच्या डोळ्यांमध्ये धोब्याचा संशय आहे. जनतेच्या ऐक्यामध्ये फितुरीची गाठ आहे. जनतेच्या पायांमध्ये स्वार्थाची वाट आहे. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाचे खूळ आहे. जनतेच्या हातांमध्ये सुडाचे सूळ आहे. जनतेच्या इच्छेमध्ये विश्वासाची उणीव आहे. जनतेच्या स्वप्नांमध्ये अपयशाची जाणीव आहे. जनतेच्या नसांमध्ये उसळता विद्वेष आहे. जनतेच्या डोक्यांमध्ये अकारण द्वेष आहे. जनतेच्या मुक्तीसाठी जनतेतच निरुत्साह आहे. आणि जिचा आत्मा दुभंगलेला ती जनता मृत प्राय आहे. कवितेचं हे ताकद असतं. त्याच्यामुळे मी मोठ्या प्रमाणात कविता घेतल्या. ते तुम्हाला वाचताना कळत. त्याच्यासाठी पुस्तक अर्थात विकत घ्यायलाच तुम्ही. आणि मला हा भाग खूप आवडला. इथे मला असं आठवतं की जसं ज्या कवितांमध्ये तू स्वतःचा त्याला त्याच्यामध्ये तू एक वेगळं इंटरप्रिटेशन दिलेलं आहे समकालाच्या दृष्टीने. हा, तर इथे मला ते जिमी हेंड्रिक्सचं ते उदाहरण आठवतं की वुडस्टॉक मध्ये ज्यावेळेला व्हिएतनाम युद्ध चालू होतं आणि त्यावेळेला जिमी हेंड्रिक्सने गिटारमध्ये आपलं राष्ट्रगीत वाजवलं अमेरिकेचं. पण त्यांनी ते साधं वाजवलं नाही. त्यांनी ते थोडेसे त्याच्यामध्ये स्वरांमध्ये असे चढ उतार टाकले, डिस्टर्बन्स टाकलं. कारण त्या समाजाचं जे प्रतिबिंब होतं, तो जो अस्वस्थता होता, त्याचे प्रतिबिंब त्याच्या ह्याच्यात उमटलं. आय थिंक तसंच काहीसं तू तुझ्या कवितांमधनं केलेलं आहे. हे वेगळं पण जाणवतं त्याच्यामध्ये. फक्त इथे असं मला विचारायचं आहे की हे पुस्तक तू शोकांतिका हा शब्द म्हणजे तू आज मुलाखतीत सुरुवातीला म्हणालास आणि तू जाहिरातीमध्ये पण तो शब्द वाचण्यात येतो की हे एक शोकांतिका आहे. तर मग हा निराशाजनक सूर का, म्हणजे तुला याच्या पुढे सगळं वाईटच होणार असं तुला वाटतं का कुठेतरी? नाही, हा असं वाटू शकतं. मी ते लिहिलेलंच आहे शोकांतिका वगैरे म्हणून म्हटलंय. पण हा निराशेचा सूर नाही. हा आपल्या इथलं जे वास्तविकता आहे ना त्याचा सूर आहे. जे घडतंय त्याचा सूर आहे. जे वर्तमान आहे त्याचा सूर आहे. जसं आता जिमी हेंड्रिक्सचं उदाहरण दिलं. आपल्या इथं काही सारं ऑलवेल नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मी तेच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. मी जरी शोकांतिका म्हटलं, त्याला ट्रॅजेडी जरी म्हटलं, तर ती ट्रॅजेडी कोणी निर्माण केली आहे हे मला दाखवायचं आहे लोकांना. त्याही लोकांना दाखवायचं की ज्यांनी ती केली आहे, जे लोक त्याच्यासाठी जबाबदार आहे शोकांतिका निर्माण करण्यासाठी, प्लस जे लोक बाकीचे आहे जे याचं भाग नसतील प्रत्यक्षपणे, पण ती जनता असते, ती मुकी असते,
बहिरी असते असं आपण म्हणतो, तशी ती नसते. ती ऐकत असते, बघत असते, बोलत असते, विचार करत असते की नाही मला कल्पना नाही, पण त्यांनी करावं असं माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी हे लिहिणं असतं, की जे घडतंय बाबा ते चुकीचं घडतंय आणि हे असं घडतंय मी तुम्हाला दाखवतोय. आणि ही शोकांतिका आहे. हे काही रामराज्य नाहीये. एक रामाचं मंदिर बांधल्यानं रामराज्य येत नाही. अशानं रामराज्य आलं असतं तर आजपर्यंत कधीच रामराज्य आलं असतं हजारो. आपल्या देशात हजारो मंदिर आहेत. आपला देश सुखी का बरं नाही झाला आजवर? आपल्या देशात बाकीच्या हजारो मस्जिदी आहेत, हजारो गुरुद्वारा, हजारो चर्चेस आहेत. देश सुखी का बरं होत नाही? श्रद्धा भाग वेगळा. श्रद्धा हा व्यवहार नसतो. श्रद्धा हा तुमचा मानसिक समाधानाचा भाग असतो. त्याचा व्यवहाराशी गरज नसते. जगण्या मरणाचे प्रश्न तुमचे पूर्णपणे वेगळे असतात. तर हे जगण्या मरणाचे प्रश्न दाखवतो मी. तुम्ही मरत आहात. तुम्ही जिवंत आहात असं तुम्हाला वाटतंय फक्त, पण तुम्ही मेलेले आहात. जर तुम्ही विचार करत नसाल तर, जर तुम्ही कृती करत नसाल, तुमच्या समोर काय उघडपणे अन्याय अत्याचार होत आहे. तुम्हाला माहित आहे की हे गुंड माणसं आहेत, ही नालायक माणसं आहेत, ही सगळीकडून तुमच्यावर अत्याचार करत आहे, तुम्हाला भडकवत आहे, एका धर्माविरुद्ध तुमच्यामध्ये द्वेष पसरवत आहे. एवढं जर तुम्हाला माहित आहे आणि तरी जर तुम्ही शांत बसलेला असाल, तर ही तुमच्या आयुष्याची शोकांतिका आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे लोकांना. आणि त्याच्यासाठी मला त्यांना दाखवून द्यायचं की हे बघा, हे तुमचं आयुष्य असं आहे. हे असं वागू नका तुम्ही. काहीतरी विचार करा. त्याच्यासाठी मी शोकांतिका जरी म्हटलं, तरी एक उदाहरण मी याच्यातच दिलंय ते लिखाण ओवीमध्ये, की बैल प्रचंड ताकदीचा असतो. तुम्हाला माहिती आहे ते वेगळं सांगा की शेतीमध्ये बैलाचा किती अनुभव. पण बैलाला जोवर तुम्ही आम्ही पराणी म्हणतो, ती टोचणी, ते काठी राहते लांब, काठीच्या टोकाला खिळा राहतो अनुखुचीदार, आणि तो टोचल्याशिवाय ना तो बैल काम नाही करत. हे तुम्ही आपला आजचा देश, आपली आजची जनता ही त्या झोपलेल्या बैलासारखे म्हणा, हत्तीसारखे म्हणा, ती झोपली आहे शांतपणे. मला तर पराण्या म्हणतो आम्ही, पराण्या टोचायचं आहे त्यांना, जागं करायचं आहे, की काहीतरी हालचाल होऊ द्या बाबा, काहीतरी काम करा, जरा डोळे उघडा, झापडं उघडा आणि काय होतंय ते बघा आणि त्याच्यावर विचार करा, कृती करा. त्याच्यासाठी हे शोकांतिका. हे पुस्तक पराण्याचं काम करावं, जास्तीत जास्त लोकांनी वाचावं असं इच्छा वाटतं. तर तीच आहे माझी. तर आता ह्याला येऊन मला वाटतं 1 महिना झाला असावा. येस येस. तर आतापर्यंत तुझा कसा, म्हणजे लोकांकडनं काय तुला प्रतिसाद मिळाला किंवा म्हणजे अनुभव कसा आहे तुझा? लोक याच्याबद्दल काय तुला बोलले असतील तर? जसं आता मी म्हटलं, आपली जनता जरा झोपलेली आहे, त्याच्यामुळे थोडं आळसावलेली आहे ती शांतपणे. रामराज्य असल्यामुळे जरा सुखात असतील ते नांदत. तर जरा वेळ लागतोय. एकतर मुळात पुस्तक फार अवघड आहे ते, आणि कव्हर बघितल्यावरच जरा काही लोकांना एकदम असं अंगावर आल्यासारखं वाटतं, काही लोकांना भीती वाटू शकते, काही लोकांना संशय येऊ शकतो, काही लोकांना आणखीनही काही वाटू शकतं. मग बोलायचं कोणी हा भाग असतो त्याच्यामध्ये. आणि आपल्या इथे सध्या असं झालंय की आपण फार म्हणजे हेतुपूर्वक वागत असतो, बोलत असतो. प्रत्येक गोष्टीमागे आपला काहीतरी हेतू असतो. जसं भारतरत्न वाटण्यामागे आपला एक हेतू असतो. त्याच्यामागे फार उदात्त विचार वगैरे नसतो काही. इंटेन्शन तुमचं, जसं गांधीजी काय म्हणायचे, तुमचं साध्य कसं आहे त्याच्यापेक्षा तुमची साधना काय वापरतात ते महत्वाचं आहे. तुमचा मूळ हेतू शुद्ध पाहिजे. माझा मूळ हेतू शुद्ध, की मी कशासाठी लिहिलंय. वाचकांचा वाचनाचा मागचा शुद्ध हेतू आहे की नाही मला माहित नाही. महिनाभरात जो रिस्पॉन्स आहे, सुदैवाने माझे जे काही जवळचे मित्र आहे, ज्यांना हे समविचारी आहेत, त्यांनी 10 प्रती विकत घेतल्या त्याच्या. आणखीन काही ठिकाणी आमंत्रण आलंय, तिथे ते याच्यामध्ये वाटप करणार आहे. पण ज्या लोकांनी आजवर घेतलंय त्यांच्याकडून तरी फारसा मला त्याच्यावर आलेला नाही. कदाचित ते वाट बघत असेल की कोणीतरी तोंड फोडावं याच्यावर, आणि एकदा तोंड फुटल्यानंतर मग बाकीचे लोक बोलत असतात. हा जसं निर्भय बनवचा भाग असतो. काल एकदा जसं काही वेळेस कसं असतं, लोक वाट बघत असतात. लोक स्वतःहून काम नाही करत. लोकांना दे नीड अ लीडर फर्स्ट. एकदा लीडर भेटला की मग ते बोलू शकतात. पण चांगल्या गोष्टींना तसाही उशीर लागतो. आणि वातावरण असं आहे की साऱ्यांबद्दल मगाशी कवितेत म्हटलं, साऱ्यांच्या मनात भय आहे, संशय आहे. हे दोन्ही गोष्टी आणि आपण ते समजून घ्यायला पाहिजे. जसं गांधीजी म्हणायचे, मी गांधीजींचं वारंवार सांगतो की तो शहाणाच माणूस होता. तर त्याचा अजूनही रेफरन्सेस लागतात. गांधीजी म्हणायचे की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये क्रांतिकारक त्यांचं जगण्याचं सर्वस्व देईल हे मान्य आहे मला. पण ते मुठभर लोक असतात. प्रत्येक जण आपला जीव नाही देऊ शकत. प्रत्येकाचे बाकीचे सामान्य जनता आहे, त्यांचे प्रश्न असतात, त्यांची फॅमिली असतात, आणि ते मुळात घाबरलेले लोक असतात. त्यांना शक्य नाही. मी त्यांच्याकडून फक्त मुठभर मागेल. पण ती मुठभराची ताकद प्रचंड होईल, कारण की लाखो लोक ते मूठ देणार आहे. त्या लाखो मोठे असते.
ते ह्या लाखो मुठे जेव्हा एकत्र होण्यासाठी हे पाखंड खंडन आहे, की तुम्ही वाचा, त्याच्यावर विचार करा, हळूहळू विचार करा, ते हळूहळू पसरत जाईल, जावं अशी इच्छा आहे आणि तेच जाईल. मी स्वतःहून प्रयत्न करतोय. ही मुलाखत साधना परिवारातर्फे जी कर्तव्य साधनावर येईल तेव्हा आणखीन लोक वाचतील, आणखीन काही विचार करतील आणि हे होणार आहे. चांगला विचार हा कधी दडपू नये. जे सत्याच्या बाबतीत, सत्याचं कसं असतं, सत्य तुम्ही लपवू शकता, दडपू शकता, मारू शकता, हा, पण ते बदलू शकत नाही तुम्ही. सत्य सत्यच राहणार आहे, तुम्ही किती काही म्हणा. आणि ते सत्य जे मी माझ्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलाय, लोक समजतील, हळूहळू होईल ते, पण होणार आहे. माझ्या असतील तर अपेक्षा त्याच आहे. म्हणजे छान विचार आहे हा. आणि म्हणजे असं रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं होतं, वेअर द माइंड इज विदाउट फिअर. येस. तर आता आपल्या ज्या शासनकर्ते म्हणतात की तुम्ही भयमुक्त आहात, हा, असं ते म्हणतात, पण आम्हाला तसं काही वाटत नाही. हा. तर तुला त्याबद्दल काही बोलायचं आहे का, की तुला अजून विचार मांडायचे आहेत भयमुक्त या विषयावरती, किंवा शेवटी पुस्तकाबद्दल तुला काही विचार मांडायचे आहेत? नाही, शासनाचं असं म्हणणं आहे, जे वारंवार म्हणतात ते, की काय झालंय, काय बिघडलंय, या देशात काय बिघडलंय, सारं तर चांगलं आहे, तुम्हाला अजून कोणी अटक तर करत नाहीये. ठीक आहे, मला अटक केली नसेल, मी काही मोठा माणूस नाही, त्याच्यामुळे मला केली नाही. पण माझ्यासारखे अनेक लोक आहे, अनेक पत्रकार आहे, अनेक लेखक आहे, ज्यांच्यावर हल्ले झालेले आहेत, त्यांना राजकारणावर ईडी लागलेला आहे, बाकीच्या गोष्टी देशात घडत आहे. माझ्या बाबतीत घडलं नाही म्हणून जग सुखी असं मानणारा मी माणूस नाहीये. जगातही घडत आहे आणि आपल्या देशातही वाईट घडतच आहे. आणि भयमुक्त असणं याचा अर्थ असं नाही की मी वाट बघू, माझं घर कधी जळते, माझं डोकं कधी फोडते, माझ्यावर गोळा कधी झाडल्या जातं. मला मरायची इच्छा नाही बाबा. मी अजून तरुण आहे, मला जगायचं, मला आणखीन 10 पुस्तकं लिहायची आहे, जग बघायचं, बघता आलं तर देश फिरायचा आहे, लोकांशी बोलायचं आहे, मला खूप काही करायचं आहे. मी तुमच्या कारणासाठी कशाला मरू, आणि मी त्याची वाट बघत राहायचं, कारण ते वातावरण तुम्ही त्याच दिशेकडे नेत आहात. तुम्ही म्हणजे ही बेडकाची कथा तुला माहित असेल, त्या बेडकाला त्या पाण्यात टाकतात आणि ते हळूहळू तापत. तुम्ही तसं वातावरण करतात. ज्या दिवशी बेडूक मरेल त्या दिवशी बेडकाला कळणारच नाही की आपण कधी मेलोय म्हणून. पण आम्ही माणसं आहोत, आम्हाला कळतंय की तुम्ही पाणी तापवत आहात, आमचा जीव जातोय, आमची कातडी जळत आहे आणि आम्हाला ते मान्य नाही. त्या विरोधाचा हुंकार म्हणून हे पुस्तक लिहिलंय. छान. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, याच्यावरती वाचावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपण गप्पा मारल्या छान. साधना परिवारातर्फे तुझा त्याच्याबद्दल आभारी मानतो. मी खूपच धन्यवाद मानतो. तुझे अर्थातच आहेत, आणि साधना परिवाराचे, कर्तव्य साधनाचे आणि सर्व टीमचे. आणि अशी संधी देणं म्हणजे आजच्या काळात जेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे लोक विचार करत असतात की काय केल्याने कुठला फायदा होईल, आपलं नुकसान होईल का, असा विचार न करता आपण जे साधनावाल्यांचं सारांना माहितच आहे की कुठल्या विचारांची आहोत आपण, समविचारी आहोत. आणि हा विचार निर्भयपणे ते त्याच्यासाठी सांगितलंय. दाभोलकरांनी तेच केलं. दाभोलकर मेले आहेत त्याच्यासाठी, हे विसरता कामा नये आपण. त्यांच्या विचारासाठी ते मेले आहेत. आपण तेवढं तर करू शकतो, आपण लिहू तर शकतो, आपण विरोध तर करू शकतो. ती शक्ती आपल्यामध्ये आहे, या लोकांचं पाठबळ आहे आपल्याकडे, त्यांचे विचार आहे, आपण फक्त ते फॉलो करायचे चांगले. आणि ते करूयात, आपण सारे एकत्र मिळून करूया सर्वजण. त्याच्यामुळे माझे खूप धन्यवाद तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद.